अजूनही इथेच उभी आहेस? तुम्हीच म्हणालात ना इथे उभी राहा. मी अशी किती वेळ आता इथेच उभी राहू ना? मी आत येऊ का? तुला एकदा सांगून कळत नाही? पण किती वेळ उभी राहू मी इथे? तिथेच उभी राहा. हे बघा, मी तुमचा राग समजू शकते, पण प्लीज तुम्ही. तुला एकदा सांगितलं ना, तुझ्यासारख्या फसव्या मुलीला माझ्या आयुष्यात आणि माझ्या रूम मध्ये अजिबात जागा नाहीये. मी माझं आयुष्य तुझ्या बरोबर नाही घालवू शकत. मला माहिती आहे माझं इथे असणं तुम्हाला अजिबात आवडत नाही, पण मी ते फक्त आजींसाठी आले. मी त्यांचं मन नाही दुखवू शकत. त्यामुळे आता काहीही झालं तरी मी आज रात्री इथून कुठेही जाणार नाहीये. एजे, एजे, सॉरी, पण मला ना खूप झोप येतेय. मला काही कळत नाही कुठे झोपू मी. तुझी सोय गेस्ट रूम मध्ये केलेली आहे, तिथे जाऊन झोप. हे बघा, मला आजींनी सांगितलंय आज इथेच झोपायचं. मी दुसरीकडे कुठे नाही जाऊ शकत. इथे कुठे झोपू सांगा ना. इट्स नन ऑफ माय बिझनेस. माझा बेड सोडून इतर कुठेही झोप. ओके? कुठेही काय झोप? कुठे झोपू? पाणी पण नाहीये. मी 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 पाणी पाणी पीत होते. नाही पीत. ओके ओके, नाही पीत. सॉरी सॉरी सॉरी. तुम्ही झोपा ना. मी नाही पीत पाणी. तुम्ही झोपा. सोफा आता उशी पाहिजे. शी. सॉरी, मी नाही येणार. फक्त उशी हवी होती. सॉरी सॉरी सॉरी. याला काय अर्थ आहे? किती दुष्ट आहेत हे. नाही, एवढं वाईट ना कोणी कोणाच्या शत्रू बरोबर पण वागत नाही. तुमच्यासाठी हिटलर ना हेच नाव बरोबर आहे. हिटलरच आहे ते. आता आजींच्या रूम मध्ये असते तर छान झोपून पण गेले असते. कुठे अडकले मी?
थंडी असतीये, पांघरून पण नाही माझ्याकडे. नाही नाही, त्यांच्याकडे एकच आहे. काय करू? ओढणी थंडी. हे जे तुझ्या मनात असो किंवा नसो, आता तुम्हा दोघांना एकत्र राहावंच लागेल. कशी झोपूया ओढणीत? एजी, सोळा सोळा कोण करत? एजे, हो 16वर एसी. आपण की हिमालयात झोपायला आलोय का? काय हे? तू हिमालयात जाऊन झोपली असती ना तर मला इथे शांत झोप लागली असती, पण नाही. माझं एवढं लग कुठे चाललंय? तर प्लीज आपण एसी बंद करूया का? मला खूप थंडी असते आणि पांघरून पण नाही माझ्याकडे. या घरात 4 गेस्ट रूम्स आहेत. तिथे जा, एसी लाव नको लाव, पंखा लाव नको लाव, आय डोंट केअर. रिमोट घेते. हे बघा, एकतर मला रिमोट द्या किंवा मग पांघरून तरी द्या. मला एसी सोडावा लागतो आणि ब्लँकेटही लागते. यू हॅव अ प्रॉब्लेम? हा हा काय मूर्खपणा आहे. नाही म्हणजे आमच्यासारखी सामान्य लोक ना थंडी वाजली की पांघरून घेतात आणि गरम झाला की एसी लावतात. हे एकत्र कोण करतं? मला द्या तुम्ही चाल. माय रूम, माय रूल्स. मला काय अर्थ? एकतर ना ही चादर आहे ना, हे पांघरून हे माझ्या मावशी आईने दिले, त्यामुळे ती आता मी घेणार आहे. बस झालं. फाईन. तुला हवी आहे ना चादर? हो. ठीक आहे, मग माझं ब्लँकेट मला आणून दे. मला कुठे माहिती तुमच्या घरात कुठे काय असतं? मी कसं आणू? इकडनं बाहेर जायचं, जिने उतरायचं. लेफ्ट मध्ये एक रूम आहे, त्याला स्टोर रूम म्हणतात. तिथे तुला जे हवंय ते मिळेल. माझं डोकं खाऊ नकोस. ठीक आहे. दार का उघडत नाहीये? कोणी बाहेरनं लॉक केलं की काय? हे दार मला माहिती होतं तुला एक दार पण उघडता येणार नाहीये. आजो. हो का? बघ, या तुम्ही उघडा. बाहेरनं कोणी कडी लावलेली? मग मी काय कानडीत बोलले होते? काही ड्रामाच घडत नाहीये. जरा ओरडाआरडी मारामारी असं काहीतरी झालं पाहिजे ना. काहीच घडत नाही, मज्जा नाही येते वहिनी. वहिनी, पण मला आज सकाळपासून एक दिव्य स्वप्न पडलंय की एजेने लीलाला पहिल्या रात्री शिक्षा केली. कुठली शिक्षा वहिनी? खूप मोठी शिक्षा. हो, म्हणजे एजंटनी लीलाला किती जोरात ओरडता तुम्ही वहिनी. सॉरी सॉरी. काय चाललंय तुमचं? किती बडबड बडबड. गप्प बसा ना. एजंटची झोपूट झाली पाहिजे लीलामुळे. असं काहीतरी करायचंय. फोकस करा, भरकटू नका. चला. ती काळजी नका करू, आपला प्लॅन सक्सेसफुल होणार आहे. हो, तुम्ही फक्त ऍक्शन म्हणावे. मी लगेच निघायची. हीच तब्येती आहे. तुझा हा जो अति उत्साह आहे ना, त्याच्यामुळे पकडले जाऊ आपण. गप्प बस आणि चल.
भाव आता अजून काय वाईट व्हायचं बाकी आहे. तुला बाहेर जायचं असलं तरी तू बाहेर जाऊ शकणार नाही आता. ज्यांनी कोणी हे केलंय ना त्याला पनिशमेंट नक्की. मी काय म्हणते, तुम्हाला ना ज्याला शिक्षा द्यायची असेल त्याला शिक्षा द्या, पण प्लीज मला ना खूप थंडी वाजते, मला चादर द्या प्लीज, मला ब्लँकेट घेऊ द्या आता. लीला ब्लँकेट सोड. मला खूप थंडी वाजते. लीला ब्लँकेट सोड. माझ्या मावशाईंनी दिलेलं ब्लँकेट सोडा. ब्लँकेट सोड. हे बघा, मला ना एक तर खूप थंडी वाजते आणि ते माझ्या मावशी आईने दिलेलं पांघरुण आहे, ते मला द्या. तुला चादर हवी ना? हो. तुम्ही काय करताय? हे बघा प्लीज कापू नका, माझ्या मावशी आईने खूप प्रेमाने दिली ती. हवं तर ना तुम्ही स्वतःला गुंडाळून घ्या त्या पांघरुणात. हा, माझा बर्फ झाला तरी चालेल, पण प्लीज असं फाडू नका प्लीज प्लीज. नका. हे तुझ्या मावशी आईचं पांघरूण आणि झोप जाऊन. पण पांघरुण का फाडलं? कारण की तुला पांघरूण हवं होतं ना म्हणून. मग फाडायची काय गरज होती? एसी कमी केला असता ना आपण. मला एसी तेवढाच लागतो, सवय आहे माझी. तुला थंडी वाजते, तू डील कर. घे आता पांघरून झोप. काय? अहो हॅलो. काही काय वेळ आहे का कॉल करायची? नाही, ते मला ना एक छोटीशी शंका होती हो. म्हणजे तुम्हाला कुठली तरी फालतू शंका पडली आणि तुम्ही मला आता मध्यरात्री कॉल केलात. हे बघा कालिंदी मोहिते, मी तुमच्यासाठी तुमच्या फॅमिलीसाठी आउट ऑफ द वे जाऊन बरंच काही करतोय, पण म्हणून तुम्ही लिमिट क्रॉस करायची नाही. मला सुद्धा माझं घर आहे, माझी फॅमिली आहे. हो हो, ऐका ना, म्हणजे आता फोन केलाच आहे तर विचारूनच टाकते. ते तुम्हाला एजंटकडच्या बातम्या कशा पोचतात हो? नाही म्हणजे तुम्हाला ते कशा कळतात? ते तुमचं काही नातं आहे का एजंट बरोबर? काय हो, तुम्ही त्यांच्या घरात राहत नाही ना?
लाईट कसे ऑफ झाले? भीती वाटते. एजे एजे मला अंधाराची खूप भीती वाटते. बागुलबुवा येईल. एजे बागुलबुवा येईल. एजे ही अशी नाही ऐकणार. हे बघा एजे 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 लवकर उठा आणि प्लीज लाईट लावा. हे बघा बागुलबुवा यायला. एजे उठा ना, मला खूप भीती वाटते अंधाराची. लाईट लावा ना प्लीज प्लीज. काय चादर दिली ना तुला आता? हा हे बघा तुम्ही ना लाईट ऑफ करू नका. हा हे बघा बागुलबुवा यायला नाही तर प्लीज प्लीज. बागुल व्हॉट? बागुलबुवा. तुम्हाला बागुलबुवा नाही माहिती? बरं जाऊ दे, मी सांगेन तुम्हाला नंतर. पण हे बघा प्लीज लाईट बंद करू नका, मला अंधाराची खूप भीती वाटते. तर हे काय नवीन? नवीन नाही हा, हे जुनच आहे. मला लहानपणापासूनच भीती वाटते अंधाराची. प्लीज प्लीज लाईट ऑफ करू नका प्लीज प्लीज एजी प्लीज. यू इम्पॉसिबल. राम 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 राम. काय करू मी? पार्टनर कुठे अडकवलंयस तू? मला मला खूप भीती वाटते अंधाराची. चांगली आजींच्या रूम मध्ये झोपली असती तेव्हा ना गाढ छान झोप लागली असती मला. कुठे आले मी? चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् एकैकमक्षरं पूसा महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं शासितूर्ण धनुर्बाण पाणिं नक्तं चरान्तकं स्वलील्या जगत्रातु माविर्भूतम जम्यभूम रामरक्षा पठेत प्राज्ञा पापक सर्व कामदा. एवढं मोठ्यांनी रामरक्षा का म्हणते तू? मला भीती वाटतेय. हे बघ मला खूप झोप आलेली आहे. मला उद्या खूप काम आहेत. तुला जे काय करायचं जे काय म्हणायचं असेल ना मनातल्या मनात म्हण. ओके? मग मग तुम्ही पण जरा लाईट लावा ना, मला खरंच भीती वाटते. तुम्ही एक छोटा दिवा तरी चालू करा, मग अजिबात म्हणणार नाही मी रामरक्षा मोठ्याने. प्लीज मला खूप भीती वाटते प्लीज. काही झालं तरी लाईट्स लागणार नाहीत. मला लाईट्स मध्ये झोप येत नाही. यू गेट दॅट? ठीक आहे, मग मी सुद्धा मोठ्यानेच म्हणणार आहे. परत चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् एकैकमक्षरं पूसा महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं शासितूर्ण धनुर्बाण पाणिं नक्तं चरान्तकं स्वलील्या जगत्रात् माविर्भूतम जगत्